आज टिफिनमध्ये मला सांडग्याची भाजी करायची होती. तर त्यासाठी इथे मी थोडंसं तेल घालून सांडगे छान भाजून घेतले. त्याच कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल घातलं, जिरं, मोहरी आणि कांदा घातला. हे छान परतल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद पावडर, थोडीशी धने पावडर घालून छान मिक्स करून घेतलं. लगेच 1 ग्लास पाणी घातलं. पाण्याला उकळी आली आणि त्यामध्ये सांडगे घालून दिले. चवीनुसार मीठ घातलं आणि त्याला एक वाफ भरू दिली. तिकडे सांडगे होत होते तोपर्यंत इकडे पोळ्या करून घेतल्या. छान टिफिन पॅक करून दिले. प्रांशूलही स्कूलला गेला आणि त्यानंतर लगेचच आपण जी मटकी आणि मूग भिजवले होते त्यांना छान मोड आले होते. तर मी अशा प्रकारे कडधान्यांना मोड आणून घेते. म्हणजे जसं की मी कुठल्याही कपड्यात बांधून ठेवत नाही. आपली चाळणी किंवा ज्यांना असं छिद्र असेल असं काहीतरी भांडं खाली घेऊन वरतून त्याला पॅक असं वाटी किंवा प्लेट असं काहीतरी ठेवून झाकण ठेवून द्यायचं आणि त्याला छान असे मोड येतात. तर तुम्ही कशा पद्धतीने मोड आणतात मला नक्की कमेंट करा. आणि रात्रीच्या जेवणात मस्तपैकी कढी आणि गोळ्यांचा बेत होता. गरम गरम भातासोबत कढी गोळे अप्रतिम लागत होते. कढी गोळ्यांची रेसिपी तुम्हाला